हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती. आपण आज काय पाहणार आहोत? इयत्ता 6वी विज्ञान पाठ 3 विलग करूया घटक यावरील छानसे प्रश्नोत्तर म्हणजे आपला स्वाध्याय. तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहा पहिला प्रश्न मित्रांनो, योग्य पर्याय निवडा. आपल्याला योग्य पर्याय निवडायला सांगितलाय. 1. चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंब-टिंब याचा वापर केला जातो. ऑप्शन आहेत आपल्याजवळ. अ. घनतेतील फरक. ब. आकारातील फरक. क. चुंबकीय गुणधर्म. ड. विरघळण्याचा गुणधर्म. तुम्ही सांगू शकता का याचं उत्तर काय असणार आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक क. चुंबकीय गुणधर्म. चुंबकीय विलगीकरणामध्ये चुंबकीय गुणधर्म याचा वापर केला जातो. लक्षात घ्या. पहा प्रश्न 2. गव्हातील बारीक खडे वेगळी करण्यासाठी टिंब-टिंब ही पद्धत उपयुक्त ठरते. ऑप्शन अ. मडणे. ब. निवडणे. क. उपणे. ड. चाळणे. तर पहा गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी ड म्हणजे चाळणे ही पद्धत उपयुक्त ठरते. तिसरा प्रश्न. पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी टिंब-टिंब पद्धतीने वेगळी करता येते. पहा पाण्यात विरघळलेली तुरटी कशा पद्धतीने वेगळी करता येते? अ. बाष्पीभवन. ब. अवसादन. क. गाळणे. ड. निवडणे. तर आपलं याचं योग्य उत्तर ते म्हणजे बाष्पीभवन पद्धतीने वेगळी करता येते. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला लिहायचं असेल तर. पहा चौथा प्रश्न. दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे. त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे टिंब-टिंब पद्धतीने शक्य होईल. पहा दुधामध्ये जर पाणी मिसळले आहे आणि अशी शंका जर आपल्याला आहे तर त्यातील दूध आणि पाणी वेगळे करायचे ती कोणत्या पद्धतीने शक्य होईल ते आपल्याला सांगायचे. अ. गाळणे, बाष्पीभवन, अवसादन व निवडणे किंवा यांपैकी कोणतीही पद्धतीने शक्य नाही. तर याचं आपलं योग्य उत्तर ते म्हणजे ड. यांपैकी कोणत्याही पद्धतीने ते शक्य होणार नाही मित्रांनो. ठीक आहे. पाहूया आपला पुढचा प्रश्न. तो म्हणजे प्रश्न 2. सत्य की असत्य ते ठरवा. पहा आपल्याला खालील काही प्रश्न दिलेत. ते सत्य आहेत की असत्य आहेत ते ठरवायचे आणि असत्य असतील तर का ते लिहा. 1. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. पहा हे काय असणार आहे? तर मित्रांनो हेच उत्तर असणार आहे सत्य. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. अतिशय बरोबर उत्तर. दुसरं. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात हे असत्य आहे. त्या ठिकाणी फक्त चुंबकीय धातू वेगळे करता येतात. लक्षात घ्या फक्त चुंबकीय धातू. ठीक आहे. त्यामुळे हे असत्य. तिसरं. समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते का? तर हे असत्य आहे. बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते. कोणती पद्धत? तर बाष्पीभवन. ठीक आहे. 4. धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी निवडणी ही पद्धत वापरता येते. तर हे अतिशय सत्य विधान आहे. जो हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी निवडणी हीच पद्धत उपयोगी ठरते. पुढं. जड व हलके असे 2 द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवडणे ही पद्धत वापरता येते. तर हे असत्य आहे. निवडणे ही पद्धत द्रवातील न विरघळणारे जड स्थायू पदार्थ तळाशी फिरवल्यानंतर वरचा द्रव वेगळा करण्यासाठी वापरतात. हे लक्षात घ्यायचे. तर पहा पुढचा प्रश्न आपला. 3. गाळण पद्धत कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? तर आपल्याला सांगायचं जी गाळण पद्धती ती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? तर पहा याचं उत्तर. गाळण पद्धत अशा मिश्रणासाठी उपयुक्त ठरते ज्यामध्ये द्रव पदार्थ त्यात न विरघळणारा स्थायू पदार्थ असतो. गाळण कागद वापरल्याने द्रव पदार्थ खाली जातो तर स्थायू पदार्थ गाळणीवर अडकून वेगळा होतो मित्रांनो. हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचंय तुम्हाला जर लिहायचं असेल तर. ठीक आहे. आणि तुम्हाला जर संपूर्ण स्वाध्याय पाहिजे असेल तर आपलं मागे स्टडी विथ संदीप सर ॲप्लिकेशन आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. पहा. 4. भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुस्सा वेगळा कसा कराल? पहा जो भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुस्सा आहे तो जर आपल्याला वेगळा करायचा आहे तर तो कसा कराल? तर भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुस्सा वेगळा करण्यासाठी गाळण पद्धत वापरू. त्या ठिकाणी बारीक जाळीने मिश्रण गाळल्यास पाणी खाली जाते आणि लाकडाचा भुस्सा गाळणीवर अडकून होतो मित्रांनो. ही पद्धत आपण वापरू शकतो. पहा पुढचा प्रश्न. सुतार काम करता असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळी करू शकेल? पहा ज्यावेळेस सुतार काम करतो आणि लाकडी भुशामध्ये एकत्र झालेली जी लोखंडी खिळे असतात ते कोणत्या पद्धतीने तो वेगळे करू शकेल त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ असेल हे आपल्याला सांगायचे. त्याचं उत्तर पहा. हाताने वेचून किंवा चुंबकीय विलगीकरण पद्धतीने तो वेगळं करू शकतो. यांपैकी
चुंबकीय विलगीकरण ही पद्धत अधिक सोपी असेल, कारण लोखंडी खिळे चुंबकाकडे आकर्षित जातात आणि सहज वेगळे होतात. येथे मित्रांनो लक्षात, सहज वेगळे होतात. पुढं. तर पहा, पुढं आपल्याला काही शब्दकोड विलगीकरणासंबंधित काही शब्द दिलेले आहेत. नमुन्यासाठी अशा एका शब्दाभोवती वर्तुळ करा आणि शब्दकोशातील असे सगळे शब्द नोंदवहीत लिहा. तर आपल्याला त्या ठिकाणी करायला लावलं होतं. तर त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. पहा, पहिले आपल्याला काय भेटलं, तर पहिले भेटलं आपल्याला निवडणे. निवडणे शब्द भेटला. ते तुम्हाला डायरेक्ट देऊन दिलंय मित्रांनो या ठिकाणी. पहा, निवडणे. त्यानंतर आपल्याला चाळणे भेटलं. त्यानंतर आपल्याला बाष्पीभवन भेटलं. त्यानंतर निवडणे भेटलं डबल आणि चुंबकीय विलगीकरण भेटलं. त्यानंतर एखादी शब्द असेल या ठिकाणी तो सुटला असेल मित्रांनो किंवा भेटलाही असेल. पहा, घुसडणे. घुसडणे हा देखील शब्द येऊ शकतो. ठीक आहे. हे शब्द तुम्ही लिहून घ्यायचे. अतिशय सोपा आणि छान स्वाध्याय होता. तो आपला कंप्लीट झालाय. तुम्हाला जर आपलं चॅनल नवीन असेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला सर्व नवीन सिलेबसचे व्हिडिओज, स्वाध्यायाचे व्हिडिओज, एक्सप्लेनेशन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळतील मित्रांनो. थँक यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.